तर भावांनो आणि त्याच्या बहिणींनो, तुमच्या एक गोष्ट लक्षात आलं आहे का? काही वर्षांपूर्वी ना महाराष्ट्रामध्ये सॉरी महाराष्ट्रामध्ये हिस्टॉरिक फिल्मचं एकदम लाट आली होती. खूप साऱ्या हिस्टॉरिकल फिल्म्स आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांवरती बरेच चित्रपट आले. मराठा इतिहास, स्वराज्य याच विषयांवरती सिनेमे येत होते. पण आता एक वेगळी लाट आली आहे, ती म्हणजे हॉरर सिनेमाची. शापित, भूत, रहस्य, शाप अशी सिनेमे येत आहेत. मग अचानक आपल्याला एक प्रश्न पडतो की ही लाट आहे की मराठी इंडस्ट्रीतले कलाकार, दिग्दर्शक, प्रोड्युसर्स हे हॉररच्या प्रेमात पडलेत. माझ्या मते सिनेमा फक्त एक आर्ट नसतो, तो एक बिझनेस सुद्धा असतो, राईट? सो बिझनेसमध्ये फायदा तोटा एक माणूस बघणारच, नो डाऊट. आणि बिझनेसमध्ये यश दिसलं की त्याची पुनरावृत्ती अगेन अँड अगेन मेकिंग ही होतेच. गोष्ट बॉलिवूडमध्ये पण झाली, साऊथमध्ये झाली, हॉलिवूडमध्ये पण झाली आणि आता मराठी इंडस्ट्रीमध्ये पण होते. म्हणजे एक काळ असा होता एक वर्षापूर्वी की हिस्टॉरिकल फिल्म्स येत होत्या दुसऱ्यांचा बघून. साऊथमध्ये बाहुबली आला, कंतारा आला, KGF आला, सलार आला, असे हिस्टॉरिकल फिल्म्स होणं होत्या. बॉलिवूडमध्ये पण तेच होतं, छावा वगैरे. तेच बघितलं मराठी इंडस्ट्रीने आणि हिस्टॉरिकल फिल्म्स बनायला चालू केल्या. असं नाही की त्या आधी बनत नव्हत्या. एक दिग्पाल लांजेकर या दिग्दर्शकाने, या माणसाने खूप चित्रपट बनवलेत महाराजांवरती. मला असं वाटतं मराठी इंडस्ट्रीला किंवा एकंदरीत फिल्म मेकिंगवाल्यांना हिस्टॉरिकल हा एक खूप सेफ जॉनरा वाटत होता. आपली मराठी पब्लिक व एकंदरीत हिंदुस्थानातील पब्लिक ही इतिहासाची हे एक हिस्टॉरिकल कनेक्शन आहे त्यांचं. तर तुम्ही जे काय बनवाल ते प्रेक्षक नक्की बघायला जातात. आणि म्हणूनच सगळ्या प्रोड्युसर्सना असं वाटलं की चला हे बनतंय, हे विकूया, हे चालेल. मग बरेच प्रोजेक्ट्स बनले, काही चालले, काही नाही चालले, काही पैसे नाही कमवले. बट एक गोष्ट चांगली झाली, ट्रेंड तयार झाला. ट्रेंड आता सिच्युएशन पूर्ण बदलले. म्हणजे ऐतिहासिक जॉनरा कमी होत चाललाय आणि हॉरर, हिस्टॉरिकल काय म्हणतात ना, भूताखेतांचं जे असं चित्रपट असतात ते यायला लागलेत. आपण बघितलं असेल जारण, नंतर आत्ता आले तुंबाडची मंजुळा, खबाड गुंड, असे खूप सिनेमा येतात. कारण हॉरर ना हे एक इंटरेस्टिंग जॉनरा आहे. तुम्ही त्याला मोबाईलवरती बघून तुम्हाला तो कळत नाही, तुम्हाला नेटफ्लिक्सवरती जाऊन तो कळत नाही, तुम्हाला त्याला थिएटरमध्ये जाऊनच बघावं लागतं. तो एक सेफ झोन आहे. कमी बजेट, मार्केटिंग सोपी आणि वर्ड ऑफ माउथ जास्त. आणि जर कॉन्टेंट जमला, स्टोरी जमली तर लोक तिकीटे काढून येतातच. कारण हॉरर्स जॉनरा आहे ना, हॉरर सिनेमा हे फक्त सिनेमागृहात जाऊनच बघण्याची गोष्ट आहे. तो फील होतो, तो फील येतो आपल्याला. माझ्या मते असं मला वाटतं की खरं कारण हा जॉनरा नाही आहे. आधी हिस्टॉरिकल होता, ऐतिहासिक, आता हिस्टॉरिकल आहे. खरं कारण हे नाही आहे. खरं कारण आहे लोक सेफ खेळत आहेत. तो ट्रेंड चालतोय, तो ट्रेंडमध्ये कॉन्टेंट बनवतात आणि तो पोस्ट करतात. दॅट्स इट. माझ्या मते जेवढं मी ऑडियन्सना बघितलं, जेवढं मी मूवीज बघितल्यात, ऑडियन्सला जॉनरा नको आहे. त्यांना हिस्टॉरिकल मूवीज फक्त नको आहे, त्यांना कॉमेडी नको आहे, त्यांना फक्त भूतखात्यांच्या गोष्टी नको आहे. त्यांना हवे स्टोरी, त्यांना हवे चांगला कॉन्टेंट. आता प्रश्न मराठी इंडस्ट्रीसाठी, पुढचा ट्रेंड कोणता? हॉरर, थ्रिलर, कॉमेडी की आणखी काही? खरं तर मराठी सिनेमाला ह्या सगळ्या गोष्टींची गरजच नाही आहे. कारण मराठी सिनेमा नवीन नवीन विषय आणत असतो, नवीन नवीन गोष्टी सादर करत असतो. फरक एवढाच आहे की आपल्याकडे बजेटचा इश्यू असतो. आपले चांगले ॲक्टर्स आहेत, चांगले कलाकार आहेत, बॅक एंड टीम आहे. प्रॉब्लेम आहे बजेटचा आणि मानसिकतेचा. कारण काय होतं आहे, वैयक्तिक मार्केटिंगसाठी, वैयक्तिक प्रसिद्धीसाठी आजकालचे पैसेवाले लोक सिनेमा बनवतात. कारण का आपलं नाव लागेल, पोस्टरवरती नाव लागेल, निर्माता, प्रोड्युसर ची नावं लागतील. पण हे कोणी विचार करत नाही की हा सिनेमा चालला पाहिजे, आपल्यासोबत काम करणारे हजारो लोक यांना चांगले पैसे मिळायला पाहिजेत. हा कोणी विचार करत नाही आहे. तुमच्या मते मराठी सिनेमामध्ये हॉररचा ट्रेंड चालू आहे का? हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे सीन बोल. आपण खरं बोलतो, बरं बोलतो आणि सीन बोलतो. युअर वेल विशर सायनिंग ऑफ.